सॉरी, चिडलात का? चिडलात काय? मला अजिबात माहित नाही. मला तू माझ्याबरोबर यायला हवी आहेस गणपती घ्यायला. असं काय करता हो? दरवर्षी आपण सगळे जातोच ना गणपती घ्यायला. फक्त यावर्षी तुम्ही आणि बाबा. नाही, या वर्षीही तू माझ्याबरोबर यायला हवी आहेस. माझं सगळं प्लॅनिंग झालं यार, मला सांगू नको. गेल्या वर्षी मला वेळ नव्हता, आता किती आटापिटा केला जीवाचा, आणि मी आलो सगळं ऍडजस्ट करू. आणि बाप्पासाठी किती करतेस तू, या घरासाठी किती करतेस? 12 महिने कामच करत असतेस ना, दिवसाचे 15 तास. मला नाही माहिती तू यायचं माझ्याबरोबर. ऐका ना माझं, तसंही घरात मुलांनी किंवा घरच्या पुरुषांनी गणपती आणण्याची प्रथा आहे ना सगळ्यांकडे. आहे ना, पण तू जे काय गेले 2 वर्षापासून या घरासाठी करतेस ना, त्यामुळे तू या घरची आता सून नाहीयेस, तू पण या घराचा मुलगा झालायस. अश्विनी, मला कुठलंही कारण नको. एरवी दुसरा दिवस असताना तर मी काही बोललो नसतो, पण बाप्पाला आणायला तू माझ्याबरोबर यायचं. थोडंसं समजून घ्या ना मला. त्या दिव्या नागपाल मॅडमने केवढी मदत केली मला सांगा. माझी पहिली प्रोफेशनल मेकअपची ऑर्डर त्यांच्यामुळे मला मिळाली, बरोबर. त्याच्यानंतर फेस पॅकची रिसॉर्टवाली ऑर्डर त्यांच्यामुळेच मिळाली ना. मग असं त्यांना एकदम नाही कसं म्हणायचं? मला काय पटत नाही यार हे. शी, तसंही मला कुणीतरी सांगितलं होतं, म्हणजे जेव्हा आपण बिझनेस करतो ना तेव्हा काही पर्सनल गोष्टी बाजूला ठेवायच्या. माझ्याच गोष्टी मला सांगू नकोस आणि माझ्या अगेन्स्ट वापरू नकोस, आधीच सांगतो मी तुला. नाही हो, खरंच प्रॉमिस. मी बाप्पाचं औक्षण करायला उभी असेल दारात, तुम्ही बाप्पा घेऊन येईपर्यंत. खरंच. यार सगळं प्लॅनिंग बिघडवतेस तू यार. पण आता मी तरी काय करणार? मी काय माझ्या बायकोशी बोलत नाही, बिझनेस वुमनशी बोलतोय. म्हणजे थोडंसं ऍडजस्ट मलाही करायला हवं ना. तुम्ही ऍडजस्ट करणार? मग थँक्स, मला एवढं समजून घेत आहे त्याच्यासाठी. माझ्या प्लॅनिंगच्या आड येतेस तू मधून. पण ठीक आहे, ज्या प्रकारे तू बिझनेस करतेस, इतक्या सिन्सिअरली काम करतेस, मला खूप अभिमान आहे तुझा. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. म्हणून मी थोडं ऍडजस्ट करतोय, कळलं? पण वेळेवर यायचं. हो, मी एकदा प्रॉमिस केलं ना, येईन वेळेवर मी. प्रॉमिस. खरंच मी ना बाप्पाची खूप आतुरतेने वाट बघते. चला, मी पण आलो. मी पण मदत करणार तुला. चल बोल, काय करायचं? नाही नाही नाही, तुमची मदत नको मला. मी इथे एकटी पुरेशी आहे. तुम्ही जरा बाहेर जाऊन बघा, काही काम आहेत. बाहेर काही काम नाहीये. तोरण बनवलेलं आहे, हार आलेला आहे, दुर्वा निवडून ठेवलेत. मयुरी दुर्वांचा हार बनवते बाप्पासाठी. नंतर फुलवाल्याला सांगितलंय जास्वंदाची फुलं आणि गुलाबाची फुलं, आणि ती आपल्याला पत्र लागतात. ते सगळं पॅक करून ते घेऊन ये, तोही घेऊन येईल. सो बेसिकली सगळी कामं झालेली आहेत, म्हणून मी इकडे तुझ्याबरोबर राहून तुला मदत करणार आहे. वाती, आई आई, वाती सापडल्या का? अगं वाती वस्त्र सापडलं, पण गुलाल बुकेची डबी कुठे आहे? थांबा, येते. अगं नको, तू आजचं काम सोडून यायची काही गरज नाही. मी बघतो काय ते. बोल, काय मदत करू? तुम्ही मला काय मोदक करायला मदत करणार? काय म्हणतील बाकीचे सगळे? काय म्हणतील? घरात अडचण होती, माझा बिझनेस चालला नाही, तर तू बाहेर पडलीस ना, पैसे कमवलेस, आर्थिक दृष्ट्या या घराला मदत केलीस, तेव्हा काय बोलली लोक? नाही ना. मग आताही काय बोलणार नाही. आणि मी किचन मध्ये काम करूच शकतो, माझ्या बायकोला मदत करूच शकतो. तो सांग काय करायचं. तुम्ही थोडंच ऐकणार आहात माझं? अजिबात नाही. अच्छा,
मोदक मी करू नाही शकत, कारण करायला गेलो तर ते बिघडते. सो मी एक काम करतो, मी हिशोब करतो, मोजतो, डबे भरतो आणि अशा पद्धतीने तुला मदत करतो. हा घाणा झालाय माझा आता. मी तुम्हाला मोदक देते पॅक करायला. ठीक, मी येतो ना. हा चटका लागला. कुणी हात लावायला सांगितलं तुम्हाला? मी सांगितलं ना मी देते. लागलं का? ठीक आहे. वा बाजूला बाजूला. किती मोदक करायचे अजून? 11 आणि 21 म्हणजे एकूण 32. मी तिकडे बघतो काय काम. बाजूला वा. चल, कोणाकोणाची बाकी आहेत का? सावंत काकू, कंठाळे काकू, जोशी काकू आणि वैद्य. चला, व्हेरी गुड. वा, काय मस्त चित्र आहे हे. श्रेयस वाघमारे चक्क बायकोला आपल्या मदत करतायत. किती छान आहे हे सगळं. मी फोटो काढते तुमचा. फोटो बिटो काढू नको का? मग व्हिडिओ काढ. व्हिडिओ मी करतो काम, म्हणजे व्हिडिओ काढून दिसेल ना लोकांना मी काम करतोय का. अरे थांब, ते डायरी वगैरे नको. प्रॉपर मोदक करताना काहीतरी कर, म्हणजे छान येईल. अच्छा, अरे पेटेल ना इकडे. मस्त व्हिडिओ काढते, सोशल मीडियावरती अपलोड करते आणि हॅशटॅग पॉवर कपल म्हणून पोस्ट करते. नाही शिल्पी, अपलोड वगैरे नाही करायचं. अगं काढू दे की व्हिडिओ, काय फरक पडणार आहे. नवरा बायकोनी अशी सोबत मिळून काम करायची असतात. हे व्हायरल झालं की कळू दे ना लोकांना. वहिनी अगं, हॅशटॅग पॉवर कपल म्हणून फेमस व्हाल तुम्ही. हा बघ मस्त ना, छान. कसा? बरे चल, मी जाते, नाही तर आई ओरडून मला. शिका जरा मुलांकडून, कसा मदत करतोय बघा बायकोला. हा, मग आता मी तुला गुलाल बुक्का शोधून नाही दिला? तेवढ्याने काय होत आहे? मग एक काम कर, तू की नाही अश्विनी सारखी कष्टाळू हो, म्हणजे श्रेयस सारखी मी पण तुला मदत करतो. तुम्ही काय हसताय? जरा मदत करा पटापट. ती व्हिडिओ काढून मग तो पण व्हायरल करेल. चला चला चला, हे सगळं सेट झालं. आता हे नैवेद्याचे मोदक आहेत आणि उरलेले घरातल्यांना खाट. वा, चला, हे सगळं झालं परफेक्ट. आता काय करायचं? तुम्ही आता काही करू नका, बाहेर जा आणि कपडे बदला. गणपती आणायला जायचंय ना. आणि माझं हे सगळं आटपलं ना की मी पार्लरला जाऊन येते. 1 तास? 1 तासाच्या वर नाही. अहो प्रॉमिस केलंय मी तुम्हाला, 1 तासात येते म्हणून. मेकअप करावं नागपाल. सावंत 21 मोदक झाले ना सगळे डबे रेडी? झालं आहे. स्टिकर लावलं की झालं का? काय हो, आमची मोदकाची ऑर्डर पूर्ण झाली का की मी मदतीला येऊ? नको, आम्ही आहोत ना मदतीला. आणि हा घ्या तुमचा डब्बा. चला, घाई आहे ना, येते मी. उज्ज्वला देशपांडेचा मेसेज आलाय. 5 मिनिटात येतो म्हणे, डबा तयार ठेवायला सांगितलं. हो, हा बघा, हे त्यांचे 11 मोदक द्या आणि पैसे ते मोजून घ्या त्यांच्याकडून. हो, या लिस्ट प्रमाणे बरोबर पैसे घेतो, नको टेन्शन घेऊ तू. माझी इथली रांगोळी काढून झाली की मी फुलांचं डेकोरेशन करणार आहे. तोपर्यंत कोणीही मकराला हात लावायचा नाही. हा, नाही ग बाई, कोणी तुझ्या मखराला हात लावत नाही, काळजी करू नकोस. अश्विनी, अगं झालं का तुझं? मी रेडी आहे. हो हो हो, ऐका ना, बाप्पाचा चेहरा झाकायला वस्त्र घेतलं का? घेतलंय. आणि जातेवेळी टोपी घ्या आणि पुढची बाजू कोणती, मागची बाजू कोणती हे बघून नीट घाला बाप्पाला. अगदी नीट घाल. तू आधी पार्लरला चल, लवकर परत ये. हो हो, येईन हो मी. प्रॉमिस करतेस ना मला? वेळेवर यायचं. हे बघा, तुम्ही बाप्पाला घरी घेऊन येईपर्यंत ना मी औक्षणासाठी येईन घरी. खरंच येईन. बाबा, आई ऐका ना, फक्त ना माझे 3 डबे भरायचे राहिलेत मोदकाचे, तेवढे भराल का आई तुम्ही? हो, आम्ही सगळं बघतो, बरोबर डबे देतो, तू टेन्शन घेऊ नकोस. हो हो, मी येईनच लवकर म्हणा. येते येते. नीट जा आणि पटकन ये. हो हो, येईन. बाय. अरे अगं शिल्पी, जरा हात दे बघू. ऐक देवा, पाठ कंबर दुखते आणि पायाला मुंग्या सुद्धा आल्या. बस बस. आता कोणी आलं ना की तुम्ही बघा ती डबी वगैरे काहीतरी. मी आतमध्ये जाऊन जरा पडते. हो, ऐक येऊ का आई? झालेत ना आमचे मोदक? हो, सगळ्या ऑर्डर झाल्या. अहो, यांचा जरा डबा शोधून द्या ना. माझ्या नंदेचा पण डबा असेल, सौ कुसुम या नावाने.
अगं तांब्यांचा डबा कुठे आहे? अगं बाई असं कसं? इथेच तर होते ना सगळे डबे. तुमचं म्हणजे ना समोर असलं तरी दिसत नाही. जरा नीट बघा बघू परत. कुठे असेल? मी बघितले बघ. हा कंठाळेचा आहे, हा चव्हाणांचा आहे आणि हा पवारांचा. तांब्यांचा कुठे आहे? तुम्ही म्हणजे ना हे घ्या चहा काय घ्या. घेणार का? नाही हो, आधी मोदकांचं बघा काय झालं पण. अगं हे तांब्यांचा डबा मिळत नाहीये. कुठे आतमध्ये आहे का जरा बघून ये बघू. नाही, या कोणाचेच डबे असे आत ठेवलेले नाहीये ताई. असं काय करतेस आतमध्ये असेल मी बघून घेते. बरं जा नीट सावकाश जा बघा. मिळेल मिळेल, काही टेन्शन घेऊ नका. नक्की बनवलेत ना आमचे अहो, म्हणजे काय? असं कसं होईल? 2 दिवसाचा मोदकच बनतात इकडे. हो ना, मग शोधा बरं जरा कुठे ठेवला असेल यांनी. हा बघा. की बाबा ही आतमध्ये पण खाली काय बघा खाली. काय खाली काय? अरे हो, अगं बाई. इकडे आहे. हे काय? एक मिनिट बाबा बघा बरं ह्याच्यामध्ये. हा तुमचीच पिशवी आहे? मग यांचीच असेल बघा बघा. अगं, तांब्यांचा डबा खाली कशाला ठेवलास? सौ कुसुमची पण असेल. मीच ठेवलेलं. हा मिळाला मिळाला. एकदा चेक करून देतो तुम्हाला. मग हे काय? यात तर मोदकच नाही आहे. ओ हा पण रिकामाच आहे डबा, काहीच नाहीये याच्यामध्ये. अगं बाई तुम्ही जी वेळ दिली होतीत ना त्याच वेळेला आलीये मी. तरी पण तुमची ऑर्डर तयार नाहीच आहे. असं कशाला बरं केलं? मग वेळ कशाला दिलीत? अहो घरात स्वयंपाक मी अर्धवट सोडून आलीये. वेळ वाचवायला तुम्हाला ऑर्डर दिली तर हा आणखीन आता डबल व्याप होऊन बसलाय. तुम्ही जरा शांत राहा. अरे ही अश्विनी अशी कशी गेली? मी तरी तिला सांगितलं होतं बजाव सगळे डबे झालेत की नाही एकदा लक्ष देऊन बघ म्हणून. आई अश्विनीची काय चूक आहे? काल आम्ही हिशोब करत होतो मोदकांचा तेव्हा हे डब्बे नव्हते तिकडे. कोणी ठेवले इकडे सांग मला खाली. मीच ठेवले. वा आणि तू जो रडतेस. हे बघा, तुम्ही आता एकमेकांच्या तुगाच वाद नका घालू. मला माझे मोदक आत्ताच्या आत्ता हवेत बस. एक मिनिट. हे बघा, एक काम करा. मी तुम्हाला सध्या नैवेद्याचे मोदक देतो आहे आणि तासाभरात मी तुमच्या घरी बाकीचे मोदक पोहोचवतो. अहो पण बाबा, माझे आणि माझ्या नंदेचे असे 51 एकूण 102 मोदकांची ऑर्डर आहे. हा तेच बोलतो ना मी. 1 तासाच्या आत तुमच्या घरी मोदक पोहोचले म्हणजे झालं ना. काही गैरसोय होणार नाही. चालेल, पण नक्की द्या म्हणजे झालं. हा अहो देणार. तासाभरात मिळाले म्हणजे झालं ना तुमचं समाधान. दे नैवेद्याचे दे. हा घ्या डबा. ठीक आहे, पिशवी दे त्यांना. इतक्या आधी ऑर्डर दिली होती तरी ऐन वेळेला व्हायची ती गडबड झालीच. आत्ताच्या आता अश्विनीला फोन कर आणि बोलवून घे आणि म्हणावं निस्तार आहे सगळं. ती फिरायला नाही गेलीये बाहेर. कामासाठी गेलीये. प्रोफेशनल कामासाठी. मी तिला फोन करणार नाही आहे. आणि हे महत्वाचं नाहीये. आहे ना, पण आहेच ना. तू आहेस, मयुरी आहे, शिल्पी आहे घरी. तुम्ही बसून करा मोदक आणि करा तांब्यांची ऑर्डर पूर्ण. बरोबर आहे. आता मलाच करायला हवं. काय करणार? वाघमाऱ्यांचं नाव आहे ना, ते मलाच जपायला हवं. सोसायटीत राहायचंय आम्हाला इथे. मला जायचंय. हो गोळी घे बीपीची. हो मला नका सांगू. मी कुठे अजून तिच्या झाडी लागते. हे कर ना बाबा. हे काय या दिव्या मॅडमचा फोन का नाही लागत आहे? चिनीला लावून बघ. हॅलो. हा जिनी, अगं त्या दिव्या मॅडम अजून आल्याच नाहीयेत. नाही, मी फोन लावायचा प्रयत्न केला पण नाही लागत आहे. अगं तू बघ ना तिकडनं काही कॉन्टॅक्ट होतो का? हो अगं मला घरी पण जायचंय लवकर. बरं बघ तू बघ. एकशे 2 मोदक करायचे म्हणजे काय खाऊ आहे? यांना काय जाते सांगायला? तासाभरात पाठवतो. आई तू एक काम कर, तू बाहेर जाऊन मस्त बस बरं आरामात. हा बाकी सगळं मी बघते. बाकी सगळं म्हणजे काय बघणार आहात तुम्ही मॅडम? हा आता गॅस पेटवणार आहात त्याच्या खाली? सगळं करता करता माझा जीव निघाला. बापरे, कुठे राहिल्या या? आल्या वाटतं. हाय हाय. घ्या मॅडम. थँक्यू. येते मॅडम. हा ओके. अरे आय एम सो सॉरी. अगं बाहेर काय गणपतीची गर्दी आहे माहितीये. गाडी ट्रॅफिक मध्ये अडकली आणि आय एम सो सॉरी. नका दिव्या मॅडम, तुम्ही सॉरी नका म्हणू. अहो खरं तर मीच तुम्हाला थँक्स म्हणायला हवं. माझ्या सांगण्यावरनं तुम्ही माझ्या पार्लरमध्ये आलात. त्याचं काय आहे ना, माझ्या ना घरी गणपती येतात
तसं जर काही नसलं असतं ना तर मग मी तुमचा मेकअप करायला आले असते. हो, सो सॉरी. नका परत सॉरी म्हणू. तुमच्या पण पुढच्या कमिटमेंट्स असतील ना. आपण मेकअपला सुरुवात करूया. द्या आई, मी म्हटलं आता कशाला बाबांना धावपळ करायला लावायची, म्हणून शेवटी मीच चालली. थँक्यू. हे घ्या, अगदी ताजे गरम गरम केलेले आहेत. पण तुम्ही केलेत ना? हो. काय माहिती आता अश्विनी सारखे सुग्रास झालेत का नाही. अहो, अश्विनी माझ्याकडेच शिकली, कळलं? हो, आता खाल्ल्यावर कळेलच की. हो, चला. नक्की कळवा. येते मी. आई, माझं झाली आहे सगळी तयारी. मी बाप्पाला आणायला जातो. अश्विनी आली घरी ना का तिला सांग औषधाचं ताट रेडी ठेव. बाबा, मी पण येणार गणपती बाप्पाला घ्यायला. अगं कोहू नको, तिकडे खूप गर्दी असते. आजो, बाबांना सांग मी पण येणार आहे. अरे घेऊन जा रे तिला, तिला पण यायचंय ना. जा. अगं आई, आजो, ने ना, असं काय करतोस रे? जाऊ दे ना पोरीला. पण तुला औषणाचं ताट घ्यावं लागेल. चालेल? चालेल. जा रे, घेऊन जा. अरे बाबा, अहो चला आणि पाठ घ्या ना जरा प्लीज. दिवे मॅडम, तुमचा मेकअप झालाय. वाव. थोडं सटलच ठेवलंय, तुम्हाला जसं आवडतो तसं. हो. बरं, आपण मेसी बन करायचा का? हो, चालेल. सध्या ट्रेंड मध्ये तर तुम्हाला. येस येस. हो? अरे देवा, या अश्विनी म्हणजे. अगं शिल्पी, अश्विनी यायला हवी होती. एक फोन करून बघ बघू. हो आई. दादा, बोला ना. नमस्कार. ते श्रेयस वाघमारेच्या नावाने मूर्ती बुक आहे. हो, काय बुक केलं आहे. चपला काढ कहू. किती छान झालाय बन. आवडलं ना तुम्हाला? थँक्यू. दिव्या मॅडम, तुमचा बन तर बनवून झालाय. आपण आता साडी ड्रेप करूया का? हो, चल. चला. चल चल. अगं लावलास का तिला फोन? नाही ग, उचलतच नाहीये ती. तू तू बस 2 मिनिटं, बस बरं जरा. बस तर. अगं तू नको चिडचिड करूस. येईल ती, म्हणाली ना ती येते म्हणून, मग येईल. अगं तिने आज खरं बाहेर जायलाच नको होतं. हो म्हटलीये मला, पण आता ठीक आहे म्हंटली, येईल तर येईल ना. फक्त म्हणाली, आले कुठे? हे बघ आई, तू चिडचिड करू नकोस. आपण करूयात काहीतरी. मी ट्राय करते परत एकदा. काय चिडचिड करू नको, करूया. सगळं मला एकटीला करायला पडतंय. जीव चाललाय माझा. हे करतात. बाबांचा फोन. हॅलो. अगं आता आम्ही बाप्पाला घेऊन घरीच निघतोय. हो हो, माझं आवरलंच आहे. मी पोहोचते.
बरं 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 ठीक आहे, मग घरीच भेटूया. हा, निघतो आम्ही. हो पोचतेच. कुठे आहे? ती काम आटपून घरीच पोहोचते. चला आपण घरी जाऊया. हो चला चला, घ्या बाप्पांना घ्या. अच्छा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया